नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या नागरिक शास्त्राचा दुसरा जो चॅप्टर आहे म्हणजे काय भारताची संसद ही बघणार आहोत। आता याच्या अगोदर आपण पहिल्या चॅप्टर मध्ये अध्यक्षीय शासन पद्धती काय असते आणि परत नंतर संसदीय शासन पद्धती काय असते हे अभ्यासलं। आता अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये जर विचार केला, जो काय राष्ट्राध्यक्ष असतो थेट हा जनतेमधून काय केला जातो, निवडला जातो। पण जी काही संसदीय शासन पद्धती आहे त्याच्यामध्ये जे काही जबाबदार शासन पद्धती आहे ती म्हणजे काय प्रत्यक्ष लोकांकडून निवडले जाते, तर त्या ठिकाणी राष्ट्रपती हे अप्रत्यक्षपणे निवडले जातात। मग आता ही जी संसदीय शासन पद्धती आहे याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती या तिघांचा समावेश होतो। तर यांच्याविषयी थोडीशी आपण माहिती या चॅप्टर मध्ये बघणार आहोत। ओके, चला तर मग सुरुवात करूयात। आता यामध्ये बघा की संसदीय शासन पद्धतीत संसद महत्वाची असते। बघा हे आपण पाहिले प्रस्तुत पाठात आपण भारताच्या संसदेचा विचार करणार आहोत। ओके, मग आता यामध्ये जर विचार करायला गेलो तर भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे। ओके, म्हणजे काय भारताच्या संसदेची निर्मिती ही संविधानाने केलेली आहे। आता म्हणाल की मग ज्यावेळेस मग भारत देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस संसद अस्तित्वात होती का नाही? मग त्यावेळेस संसद अस्तित्वात होती का नाही? जी काय संविधान सभा होती तीच एक प्रकारची संसद होती आणि तीच देशाविषयी कायदे करत होती। पण ज्या वेळेस म्हणजे काय संविधान सभेचं काम संपलं, संपूर्णपणे संविधान म्हणजे काय लिहून पूर्ण झालं, त्यावेळेस त्या ठिकाणी संविधान सभा बरखास्त करण्यात आली आणि त्या ठिकाणी संसद सुरुवात करण्यात आली। ओके, या फॉर्म मध्ये मग भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे। राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हणतो आपण? संसद असे म्हटलं जातं। म्हणजे काय राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच काय केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला काय म्हणतो आपण? संसद असं म्हणतो। ओके, बघा त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश होतो। संसदेमध्ये कोण कोण? मग राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो। आणि राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात। ओके, जे काय राष्ट्रपती असतात, राष्ट्रपती हे भारतीय संसदेचे अविभाज्य घटक असतात। आता यांना लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये भाग घेण्याचा अधिकार असतो का? नाही। तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली विलुप्त असतात त्यामुळे। ओके, परंतु त्यांना संसदेच्या काम सभागृहात उपस्थित राहून सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही। म्हणजेच काय की संसदेमध्ये जे काही कायदे केले जातात किंवा नॉर्मली जे काही कायदे पारित केले जातात यांच्याविषयी त्यांचा विचार विनिमय घेतला जात नाही किंवा त्याच्यावरती त्यांना मत देण्याचा अधिकार नसतो। परत नंतर बघा संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटले जाते। कोणते कोणते? लोकसभा आणि राज्यसभा असं म्हटलं जाते। मग त्याच्यामधलं आपण पहिलं बघूयात। पहिलं आहे लोकसभा। ओके, आता यामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? लोकसभा असं म्हणतो। जे काय भारतीय संसदेचं प्रथम सभागृह आहे त्याला काय म्हणतो आपण? लोकसभा असं म्हणतो। लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेट निवडून येणारे सभागृह आहे। कारण की जे काही लोकसभेमध्ये जे काही सदस्य असतात, हे जे सदस्य आहेत लोकसभेमधले ते डायरेक्टली जनतेकडून निवडून दिले जातात। जसं की जे काही खासदार आहेत आपण डायरेक्टली निवडून देतो, हो की नाही, या फॉर्म मध्ये। मग बघा संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात। म्हणजेच काय की पहिलं सभागृह का म्हणतात की कारण नॉर्मली याच्यामध्ये जे काही सदस्य असतात, याच्यामध्ये जे काही खासदार असतात, याच्यामध्ये बसणारे जे काही सदस्य असतात ते डायरेक्टली थेटपणे लोकांकडून निवडून दिले जातात। ओके, त्यामुळे मग नेक्स्ट बघा आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत। म्हणजेच काय की आता आपल्या परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्याचे खासदार कोण आहे सध्या? बंडू जाधव, हो की नाही। मग त्यानुसार म्हणजेच काय की प्रत्येक भौगोलिक मतदारसंघ काय केलेला आहे? म्हणजे काय की तयार केलेला आहे। बघा लोकसभेची मुदत ही 5 वर्षांची असते। किती वर्षाची असते? 5 वर्षांची असते। आणि लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात। म्हणजेच काय की जे काही लोकसभेच्या निवडणुका आहेत दर 5 वर्षांनी होत असतात। परत नंतर या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात। आता ह्या ज्या निवडणुका आहेत पूर्ण देशभर या निवडणुका होतात, हो की नाही, या फॉर्म मध्ये। आणि ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार निवडून येतात त्या पक्षाचं काय बनत असते? सरकार बनत असते। समजा एखाद्या पक्षाला बहुमत मिळालं नाही तर म्हणजे काय नंबर ऑफ पक्ष एकत्र येऊन त्या ठिकाणी काय करतात? पक्षामध्ये काय की सरकार स्थापन करत असतात। बघा काही वेळेस
5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याचे काही उदाहरणे आहेत. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय म्हणजे काय एखाद्या वेळेस काय होतात की फोर्सफुली म्हणजे काय पंतप्रधान असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ त्यांना काय करावं लागतो, राजीनामा द्यावा लागतो आणि त्यावेळेस त्यांचं सरकार काय होते, संपते. ओके, या फॉर्म मध्ये मग अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. अशा वेळी जे काही निवडणुका घेतल्या जातात या निवडणुकांना आपण काय म्हणतो, मध्यावधी निवडणुका असं म्हणतो. परत नंतर नेक्स्ट बघा, लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. ओके, म्हणजेच काय की लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व, कारण की याच्यामध्ये जे काही प्रतिनिधी निवडले जातात, याच्यामध्ये जे काही सदस्य निवडले जातात थेट जनतेकडून निवडले जातात. हो की नाही, या फॉर्म मध्ये. मग बघा, लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. बघा, लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्तीत जास्त किती, 552 असते. किती असते ही, 552 असते. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. लोकसभेची सदस्य संख्या ही जास्तीत जास्त किती असते, 552 असते. आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आले आहे. ओके, यांच्यासाठी काय आहे, आरक्षण देण्यात आले आहे. तसेच अँग्लो इंडियन समाजास, आता अँग्लो इंडियन कशाला म्हणतात कशाला नाही तुम्हाला सांगितलेले. ओके, जे काही इंग्रज ज्यावेळेस भारत देश सोडून जात होते, ओके, त्यावेळेस म्हणजेच काय की काही इंग्रज भारतामध्ये तसेच राहिले. ओके, ते भारत देश सोडून गेले नाहीत किंवा त्यांनी भारताचं नागरिकत्व सोडलेलं नाही. ओके, असे जे काही नागरिक असतात, ओके, त्यांना आपण काय म्हणतो, अँग्लो इंडियन असं म्हणतो. ओके, या फॉर्म मध्ये. म्हणून तसेच अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक कोण करते, राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. ओके, 2 प्रतिनिधींची निवडणूक म्हणजे काय, नेमणूक कोण करू शकते, राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. ओके, या फॉर्म मध्ये. ओके, या फॉर्म मध्ये लक्षात. नेक्स्ट आहे आता राज्यसभा. आता लोकसभेमधलं आपल्याला काय काय लक्षात ठेवायचंय की सदस्य किती असतात, 552 असतात. परत नंतर हे लोकांचे प्रतिनिधित्व करणार काय सभागृह, कोणतं, लोकसभा. ओके, या फॉर्म मध्ये. आणि परत नंतर जर अँग्लो इंडियन समाजाला काय पुरेसं प्रतिनिधित्व नसेल तर त्या ठिकाणी म्हणजे काय की 2 प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. ओके, या फॉर्म मध्ये. नेक्स्ट बघा, आता समोरचा आहे राज्यसभा. आता बघा, राज्यसभेचा जर आपण विचार करायला गेलो तर या ठिकाणी भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. आता लोकसभा कसं होतं, कनिष्ठ होतं, जिथं की डायरेक्टली प्रतिनिधित्व म्हणजे काय, प्रतिनिधी लोकांकडून निवडले जात होते. बघा, भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे राज्यसभा. आणि परत नंतर बघा, भारताच्या संसदेचे ओके राज्यसभा हे अप्रत्यक्षरित्या निवडून येणारे सभागृह आहे, अप्रत्यक्षरित्या. आता समजे काय, जे काय राज्यसभेमध्ये जे काय म्हणजे काय की प्रतिनिधी असतात किंवा राज्यसभेमध्ये जे काय प्रतिनिधी बसतात, हे प्रतिनिधी डायरेक्टली जनतेकडून निवडले जात नाहीत. ओके, मग बघा, आता राज्यसभा भारतीय संघराज्यातील 29 बघा, राज्यसभा भारतीय संघराज्यातील 29 ओके बघा घटक राज्य आणि 28 आता जे काही नवीन झालेले 370 हटवल्यानंतर ओके, जे काही 28 आहेत, 28 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश. आता केंद्रशासित प्रदेश किती दिलेत तुमच्या ह्याच्यामध्ये, ओके बघा, 28 घटक राज्य आणि या ठिकाणी 9 केंद्रशासित प्रदेश. तिथं काय थोडं अपडेट करा जर तुमच्याकडे जुने पुस्तक असतील तर. ओके, 9 बघा संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करते. बघा, याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. म्हणजे काय, राज्यसभेत जे काय घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून काम करतात. म्हणजे काय की प्रत्येक राज्यामधून राज्यसभेमध्ये काही ना काहीतरी त्या ठिकाणी प्रतिनिधी असतात. ओके, या फॉर्म मध्ये. मग आता राज्यसभेची एकूण सदस्य संख्या ओके तुमच्या ह्याच्यात किती दिली आहे, ओके 250 आहे. बघा, यांपैकी 238 सदस्य बघा विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात. किती, 238 जे काय सदस्य आहेत हे सदस्य विविध घटक राज्य, जे काय घटक राज्य वेगळे जसं की महाराष्ट्र, तेलंगणा वगैरे या सगळ्या राज्यांमधून 238 सदस्य निवडले जातात. आणि परत नंतर केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. आणि परत नंतर राज्यसभेत प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी नसते. राज्यसभेमध्ये प्रत्यक्ष म्हणजे का प्रत्येक घटक राज्यांची सदस्य संख्या सारखी असते का, नाही. कारण की समजा एखाद्या वेळेस एखाद्या राज्यामध्ये जर कमी लोकसंख्या असेल तर मला सांगा त्या ठिकाणी सदस्य संख्या जर सगळ्यांची सारखी असेल तर म्हणजे काय त्यांचे सदस्य कसे होतील, जास्त जातील. तर ते लोकसंख्येवरून आधारलेले असतात.
ओके, ज्या राज्यामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त त्या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी राज्यसभेवर कसे असतात, जास्त असतात. ओके, या फॉर्म मध्ये. मग लोकसंख्येच्या प्रमाणात बघा, लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व असते. लोकसंख्या किती आहे याच्यावरून, याच्या प्रमाणावरून त्यांना म्हणजे काय की लोकसभा काय राज्यसभेमध्ये काय असतात म्हणजे काय प्रतिनिधित्व असते. आता उरलेले जे काय 12 सदस्य आहेत, आता या ठिकाणी फक्त 238 सदस्य जे आहेत म्हणजे काय प्रत्यक्ष घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडले जात होते. आता जे काय उरलेले 12 सदस्य आहेत बघा, 12 सदस्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात. ओके, 12 सदस्यांची जी काही नेमणूक आहे कोण करतात, राष्ट्रपती डायरेक्टली करत असतात. आता ही जी नेमणूक आहे, ही नेमणूक आता हे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक जे असतात, अग्रेसर जे काही लोक असतात, ओके, त्यांच्या मार्फत काय त्यांना केलं जाते. जसं की साहित्यामध्ये, परत नंतर विज्ञानामध्ये, कला, क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांचे बघा विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींपैकी काहींची राज्यसभेवर नेमणूक केली जाते. म्हणजेच काय की नॉर्मली एखाद्याला साहित्यामध्ये जर म्हणजे काय खूप सारे पुरस्कार भेटलेत किंवा साहित्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम असेल, ओके, म्हणजे काय त्यावेळेस त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नेमणूक करू शकतात. ओके नाही, या फॉर्म मध्ये. परत नंतर विज्ञानामध्ये म्हणजे काय, जसं की ज्या ठिकाणी म्हणजे काय एखाद्या वेळेस विज्ञानामध्ये जर नवीन नवीन शोध लावले असतील आणि त्यांना जर त्याच्यापैकी अनुभव जर असेल तर त्यांची पण नेमणूक डायरेक्टली राष्ट्रपती करू शकतात. तर क्रीडा असेल, ओके, कला असेल, ओके, यांच्यातील वेगवेगळ्या म्हणजे काय अभिनेते पण आपल्याला कधी कधी राज्यसभेमध्ये पाहायला भेटतात. ओके, परत नंतर जे काही खेळाडू असतात त्यांना पण कधी कधी राज्यसभेवरती आपण पाहतो, तर त्यांची नेमणूक कोण करत असते, राष्ट्रपती. ते बरोबर लक्षात ठेवायचं. 238 सदस्य हे डायरेक्टली जनतेमध्ये काय की अप्रत्यक्षरित्या जनतेमधून किंवा घटक राज्यामधून निवडले जातात. तर उरलेले जे काय 12 सदस्य आहेत, हे 12 सदस्य निवडण्याचे काम कोणाचं आहे किंवा नॉर्मली जबाबदारी कोणाची आहे, राष्ट्रपतींची आहे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर बघा, आता राज्यसभेवर सदस्यांची ओके निवड प्रमाणशीर बघा प्रतिनिधित्व पद्धतीने होते. म्हणजे काय राज्यसभेवर जी काय सदस्यांची निवड जी असते प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीने केली जाते. ओके, या फॉर्म मध्ये. मग नेक्स्ट बघा, आता राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. राज्यसभा जी असते, जसं की लोकसभा दर 5 वर्षांनी निवडणुका होतात, दर 5 वर्षांनी तिथे प्रतिनिधी येतात, बसतात आणि आपलं सरकार स्थापन करतात. पण राज्यसभा हे कधीही विसर्जित होत नाही किंवा नॉर्मली हे अखंडितपणे चालणार काय आहे, सभागृह आहे. बघा की राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही, म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. ओके, जे काय संसदीय शासन पद्धतीमधलं जे काय राज्यसभा आहे हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. अर्थात दर 2 वर्षांनी, किती वर्षांनी, दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले म्हणजे काय ज्या सदस्यांना दर 2 वर्षांनी ज्यांनी 6 वर्षाचा कार्यकाल सदस्य म्हणून पूर्ण केलेला आहे, अशा 1/3 सदस्य निवृत्त होतात. 1/3 सदस्य काय होतात, निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सदस्यांची निवड केली जाते. जेवढे सदस्य काय झालेले आहेत म्हणजेच काय की म्हणजे काय की निवृत्त झालेले आहेत तेवढ्या सदस्यांची परत काय केली जाते, त्याच्यावरती निवड केली जाते. आता मला सांगा 1/3 आता पूर्णपणे काय झाले, बरखास्त झाली का, नाही, तर ते कंटिन्युअस चालणार हे काय सभागृह आहे. मग टप्प्याटप्प्याने मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने ओके राज्यसभा सतत कार्यरत असते. राज्यसभा जी आहे सतत कार्यरत असते. बघा, राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे. ओके, आणि तिचं वय हे किती असलं पाहिजे, 30 वर्ष असलं पाहिजे. किती वर्ष असलं पाहिजे, 30 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. परत नंतर नेक्स्ट बघा, लोकसभा व राज्यसभा बघा, लोकसभा व राज्यसभा सदस्यांना आपण काय म्हणतो, खासदार म्हणतो. काय म्हणतो असतो त्यांना आपण, खासदार म्हणतात. बघा, खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न बघा प्रश्न समस्या लोकसभेत मांडून हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच काय की समजा आता परभणी जिल्ह्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे प्रॉब्लेम्स काय करतात ते म्हणजे काय लोकसभेमध्ये मांडतात. म्हणजे काय ते प्रॉब्लेम्स म्हणजे काय लोकसभेमध्ये मांडून म्हणजे काय लोकांसमोर त्यांच्या जे काही समस्या आहेत त्या सांगून त्या ठिकाणी मिटवण्याचा किंवा सोडवण्याचा काय करतात ते प्रयत्न करतात. ओके, या फॉर्म मध्ये. पण बघा या ठिकाणी मतदारसंघाच्या विकासाचा बघा विकास कामासाठी त्यांना बघा विकास निधी शासन देते. म्हणजेच काय की नॉर्मली आता समजा त्यांनी समस्या मांडल्या तर त्याच्यासाठी त्यांना किती पैसा लागणार आहे तिथला विकास करण्यासाठी, आणि हा जो निधी आहे हा सरकारकडून दिला जातो. ओके, या फॉर्म मध्ये लक्षात, क्लिअर इथपर्यंत.
म्हणजेच काय की आता किती जरी निधी आला तरी आपल्या रस्त्यातले खड्डे काय बुजत नाहीत. ओके, खड्ड्यामध्ये जराशी माती टाकली जाते आणि नंतर काम ढकाऊ काम चालू राहते आणि कधीही ते आपलं काम मिटत नाही. फक्त या सगळ्या गोष्टी म्हणायच्या आहेत. ओके, चला नेक्स्ट आहे. आता एवढं सारं बघितलंय तर आता संसद कार्य कसं करते हे पण बघूयात. ओके, थोडस मग आता संसदेची कार्य. मग बघा, भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहांविषयी जाणून घेतल्यानंतर आता थोडस तरी तुमच्या लक्षात आलं असेल लोकसभा कशाला म्हणतात आणि राज्यसभा कशाला म्हणतात. आल्यानंतर आता त्यांच्या कार्याचा आता आपण थोडासा आढावा घेऊ. मग आता यामध्ये जर बघितलं तर की आता कायद्याची निर्मिती. आता एखादा कायदा तयार केला जातो तर ती कायद्याची निर्मिती कशी होते कशी नाही ही जी प्रक्रिया आहे ही थोडीशी आपण काय करूयात बघूयात. मग आता यामध्ये बघा, लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे. म्हणजे काय की लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साध्य व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागते. ओके, म्हणजे काय जसा जसा काळ बदलतो जशी जशी वेळ बदलती तस तशी नवीन कायद्यांची काय होते गरज भासत असते. ओके, त्यामुळे यांना कायदे करण्याचा अधिकार दिला आहे. त्याचबरोबर कालबाह्य झालेले कायदे रद्द करावे लागतात. जे काय कालबाह्य झालेले कायदे जे आहेत ते काय करावे लागतात रद्द करावे लागतात. काही कायद्यांत योग्य ते बदल करावे लागतात. जे काही कायदे आहेत त्यांच्यामध्ये काय करावा लागतो योग्य तो बदल करावा लागतो. आता ज्यावेळेस भारत देश स्वातंत्र्य झाला ओके त्यावेळेस RTI हा ऍक्ट होता. म्हणजे काय कायदा नव्हता. म्हणजेच काय की जसं की आपली जी काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे याच्याविषयी कायदे त्या काळात केले होते का सगळे नव्हते. कारण की त्या काळामध्ये तेवढी जास्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नव्हती. पण आताच्या काळामध्ये सायबर क्राईम वाढतात. कधी कधी म्हणतो की नॉर्मली आमच्या खात्यामधून पैसे चोरीला गेले हे गेले तर अशा वेळेस त्या ठिकाणी कायदे करण्याची गरज असते आणि कायद्यान्वये त्यांना शिक्षा दिली जाते. त्यामुळे हे कायदे जसा जसा वेळ बदलेल तसे तसे कायदे आपल्याला करावे लागतात किंवा आहेत त्या कायद्यामध्ये आपल्याला काय करावा लागतो बदल करावा लागत असतो. ओके, या फॉर्म मध्ये मग कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया ओके संविधानानेच स्पष्ट केली आहे. त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक आणि मुख्य जबाबदारी पार पाडत असते. जी काय संसद आहे ही प्राथमिक आणि मुख्य जबाबदारी काय करते पार पाडत असते. म्हणजेच काय कायदे करण्याच्या संबंधीमध्ये. ओके, या फॉर्म मध्ये मग आता मंत्रिमंडळावर नियंत्रण. आता नॉर्मली आता जे काय प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे ओके त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया कशी असते बघा की नॉर्मली प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होते व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते. म्हणजेच काय की नॉर्मली कोणताही मंत्री मनमानी करू नये याच्यासाठी त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं जाते. बघा, नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात. नियंत्रणाचे जे काही विविध मार्ग आहेत ते संसदेला उपलब्ध असतात. संसदेला डावलून मंत्रिमंडळ कारभार करणार नाही हे पाहण्यासाठी जबाबदार संसदेवर म्हणजे काय ही जबाबदारी कोणावरती असते म्हणजे काय जबाबदारी संसदेवर असते. म्हणजेच काय की नॉर्मली संसदेला डावलून ओके मंत्रिमंडळ कोणत्याही प्रकारचा कारभार करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणावरती असते संसदेवर असते. एखाद्या वेळेस जर म्हणजे काय सरकार वेगळ्या चुकीचे काय धोरण जर राबवत असतील तर त्या धोरणावर आळा घालण्यासाठी ओके म्हणजे काय संसदेमध्ये विशेष कायदे केले जातात किंवा नॉर्मली विशेष त्यांच्यावरती लक्ष ठेवलं जाते. ओके, या फॉर्म मध्ये मग नेक्स्ट आहे संविधान दुरुस्ती. आता एखादे कायदे काय झाले म्हणजेच काय की जुने झाले कालबाह्य झाले एकतर त्या कायद्यांना रद्द करावं लागते किंवा आहेत त्याच कायद्यांमध्ये आपल्याला काय करावा लागतो बदल करावा लागतो. यासाठी संविधान दुरुस्ती बघा आता यामध्ये मग भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद बघा त्या संदर्भात निर्णय घेते आणि बघा संविधानात दुरुस्ती करायचा प्रस्ताव महत्वाचा असतो. म्हणजे काय संविधानामध्ये जर दुरुस्ती करायचा असेल तर पहिल्यांदा त्याचा प्रस्ताव मांडला जातो. मग त्याच्या आवश्यकतेनुसार संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते. म्हणजे काय आता तो प्रस्ताव जर आपण काय केला म्हणजे काय की नॉर्मली पारित केला किंवा संसदेमध्ये ठेवला तर त्या प्रस्तावावरती प्रत्येकाचं मत घेतलं जाते आणि तो प्रस्ताव पारित करायचा की नाही ओके हे सगळं ठरवण्याचं काम संसदेचं आहे. मग बघा नेक्स्ट आता यामध्ये भारताच्या संविधानात ओके दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत. आता भारताच्या संविधानात आपल्याला काय करायचं दुरुस्त्या करायच्यात तर त्याच्या पुढील काय म्हणजे काय की पद्धती आहेत. आता पहिला आहे बघा की भारताच्या संविधानातील काही तरतुदी बघा संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. साध्या बहुमताने ओके म्हणजेच काय की आता नॉर्मल जे काय म्हणजे काय की कायद्यामध्ये जर बदल करायचा असेल तर साध्या बहुमताने
म्हणजेच काय की निम्म्यापेक्षा थोडंसं जरी जास्त मत पडलं तरी पण त्या ठिकाणी काय करता आपल्याला त्या कायद्यामध्ये बदल करता येतो. पण काही कायदे असे असतात, काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची म्हणजे काय 2/3 गरज असते. म्हणजे काय समजा संसदेमध्ये 3 सदस्य असतील तर त्यापैकी दोघांचं मत असणं काय गरजेचं असते. ओके, काही कायद्यांमध्ये बदल करायचा असेल तर. ओके, आणि नंतर आहे बघा तर काही तरतुदी बघा संसदेचे विशेष बहुमत अधिक आणि निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मान्यतेने बदलल्या जातात. जसं की घटनेच्या सरनाम्यामध्ये बदल असेल किंवा नॉर्मली आता जसं की 370 ही कलम हटवली. ओके, आता ही सेन्सियर इश्यू होता तर म्हणजे काय याच्यासाठी विशेष म्हणजेच काय की नॉर्मली कशाचे म्हणजे काय निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याच्या मान्यतेने आणि परत नंतर विशेष तरतुदीच्या अधिक बहुमताने तो काय केला होता, पारित कायदा केला होता. ओके, या फॉर्म मध्ये असे जे काय असतात, जे काय सेन्सियर कायदे असतात किंवा नॉर्मली जे काही इम्पॉर्टंट कायदे असतात ते विशेष बहुमताने काय केले जातात म्हणजे काय रद्द केले जातात किंवा तयार केले जातात किंवा त्यांच्यामध्ये तो बदल आहे तो केला जातो. ओके, या फॉर्म मध्ये लक्षात. चला नेक्स्ट आहे लोकसभेचे अध्यक्ष. आता बघा लोकसभेचे अध्यक्ष निवडण्याचा अधिकार कोणाला असतो, कोणाला हे थोडंसं आपण बघूयात. यामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरच्या पहिल्या बैठकीत, आता लोकसभेच्या ज्या काही निवडणुका होतात ओके, आणि निवडणुका झाल्यानंतरच्या पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची, जे काही आपल्यापैकी निवडून आलेला आहे ओके, आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात. मग मला सांगा लोकसभेचा अध्यक्ष ओके, निवडून आलेल्या त्यांच्याच पैकी एकाचा काय असतो, अध्यक्ष असतो या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, हे नंतर घेऊ आपण एवढा पॅसेज हा. ओके, बघा आणि आणखी एकाची उपाध्यक्ष म्हणून काय करतात, निवड करतात. आणि लोकसभेचे कामकाज बघा लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालते. ओके, जे काय लोकसभेचं जे काय कामकाज आहे लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि परत नंतर त्यांच्या नियंत्रणाखाली चालत असते. कधी कधी तुम्ही जर टीव्ही वरती भाषण जर ऐकले तर म्हणजे काय म्हणतात की अध्यक्ष महोदय असा शब्द तुम्ही कानावरती पडत असेल हो की नाही. मग हे कशामध्ये असते, या ठिकाणी लोकसभेमध्ये. ओके, या फॉर्म मध्ये. मग बघा लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात. ओके, जे काही लोकसभा आहे हे भारतीय जनतेचं काय करतात, प्रतिनिधित्व करतात. तर अध्यक्ष हे लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात. बघा अध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निष्पक्षपातीपणाने चालवायचे असते. म्हणजेच काय की आता नॉर्मली आता त्याच्याच पैकी जे काही सदस्य लोकसभेवर निवडून आलेले आहेत त्यांच्याच पैकी एकाची नेमणूक काय करतात ते म्हणजे काय अध्यक्ष म्हणून करतात. आता तो निवडून आलेला जो काय माणूस आहे तो कोणत्या तरी पक्षाचा असेल हो की नाही, तर त्यावेळेस त्यानं कोणत्याही पक्षपाती न करता त्या ठिकाणी निष्पक्षपातीनं काय केलं पाहिजे, कामकाज केलं पाहिजे. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर लोकसभेच्या सदस्य बघा सभासदांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार असतात. जे काय लोकसभेचे जे काय बघा लोकसभेच्या सभासदांना जे काय प्रतिनिधी आहेत यांना बघा त्या नात्याने काही हक्क आणि विशेष अधिकार असतात. बघा त्यांची जपणूक ओके अध्यक्ष करतात. म्हणजे काय त्यांचे जे काय हक्क आहेत ते डावलू नये याची जपणूक करण्याचं काम कोणाचं आहे, अध्यक्षांचं आहे. परत नंतर नेक्स्ट बघा सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे. परत नंतर सभागृहाची प्रतिष्ठा राखणे, कामकाजाविषयक नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामे ही अध्यक्षांना करावी लागतात. म्हणजेच काय की एकंदरीत सर्व सभागृह चालवण्याचं काम किंवा लोकसभा चालवण्याचं काम कोणावरती असते, लोकसभेच्या अध्यक्षावरती असते. ओके, या फॉर्म मध्ये. आता जसं लोकसभेचा काय आहे, अध्यक्ष, तसंच त्या ठिकाणी राज्यसभेचा काय असतो, सभापती असतो. ओके, मग कधी कधी तुम्ही टीव्ही मध्ये ऐकलं असेल की सभापती महोदय ओके हा शब्द ऐकला असेल ओके नाही, सभापती महोदय जरा असं मला बोलण्यासाठी टाइम द्यावा, सभापती महोदय ओके नाही, या फॉर्म मध्ये. मग असे जे काही शब्द आहेत आता हे भाषण कुठे चाललंय, मग राज्यसभेमध्ये चाललंय असं ओळखून जायचं. ओके, या फॉर्म मध्ये. मग राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते आणि भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे बरोबर लक्षात ठेवायचे. ओके, भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी कोणी नाही काय त्यांची निवड करण्याचं काम ओके कोणाकडे नसते. जे काय भारताचे उपराष्ट्रपती असतात, मी काय म्हणले राष्ट्रपती नाही हा,
कोण असतात? उपराष्ट्रपती जे असतात हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभेचे काय असतात? हे पदसिद्ध सभापती असतात. आणि बघा राज्यसभा सभापतींनाही ओके बघा राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडून आणणे आणि बघा सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्य करावी लागतात. ओके म्हणजेच काय की त्यांना पण त्या ठिकाणी काय निष्पक्षपातीपणानं काय करावं लागत असते? काम करावं लागत असते. ओके या फॉर्म मध्ये. ओके थोडस आता या बॉक्स कडे येऊयात जे की आपण सोडलं होतं. मग बघा हे समजावून घ्या. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांना सारखे अधिकार आहेत. जे काय लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे या दोन्ही सभागृहांना सारखे अधिकार आहेत. पण त्याचबरोबर काही अधिकार असे आहेत की जे लोकसभेला आहेत पण राज्यसभेला नाहीत. उदाहरणार्थ बघा कराविषयीचे प्रस्ताव पैशाशी संबंधित असतात. ओके आणि पैशा संबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात. बघा असे सर्व जे काय प्रस्ताव आहेत केवळ लोकसभेतच मांडले जातात. कारण की लोकसभेमध्ये जबाबदार म्हणजे काय की मंत्रिमंडळ असते किंवा नॉर्मली जे काय प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ जबाबदार मंडळ आहे. ओके नाही आणि पैशाचा प्रश्न आला की त्या ठिकाणी एकदम जबाबदारी येते. ओके त्यामुळे जे काही असे प्रस्ताव जे असतात असे प्रस्ताव फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडले जातात. ओके राज्यसभेत मांडले जात नाहीत. ओके या फॉर्म मध्ये असे जे काय आर्थिक जे प्रस्ताव असतात ओके या फॉर्म मध्ये व तिथेच ते मंजूर होतात. राज्यसभेला या संदर्भात बघा फार मर्यादित अधिकार आहेत. म्हणजे काय राज्यसभा याच्यावरती म्हणजे काय खूप सारे मर्यादा याच्यावरती घालण्यात आलेल्या आहेत. पण फुल म्हणजे काय जे काय फोकस आहे किंवा नॉर्मली फुल परमिशन कोणाला दिले त्या ठिकाणी लोकसभेला दिलेल्या आहे. ओके या फॉर्म मध्ये हे बरोबर लक्षात ठेवायचं. हा लक्षात. नेक्स्ट आहे बघा आता काही अधिकार राज्यसभेला आहेत पण लोकसभेला नाहीत. जसं की बघा या ठिकाणी राज्य सूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने संसदेने कायदा करावा असे वाटल्यास तसा ठराव राज्यसभेला संमत करता येतो. ओके आता राज्य सूचीतील जी काय एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या म्हणजेच काय की संपूर्ण देशाच्या हिताचा एखादा ठराव जर आपल्याला पारित करायचा असेल तर तो पारित करायचा ठराव राज्यसभेमध्ये संमत केला जातो किंवा त्या ठिकाणी तो ठराव मांडला जातो. ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट आता समोर बघा संसद कायदे कसे तयार करते. ओके आता कायदा मध्ये काय की आता एखादा प्रस्ताव ठेवल्या त्याचं कायद्यात रूपांतरण होते का? नाही. तर आता कायदा कसा तयार होतो कसं नाही हे थोडंसं आपण बघूया. ओके मग आता आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे काय आपल्या देशामध्ये संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत ओके स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीला कायदे निर्मिती प्रक्रिया असे म्हणतात. ओके कायदे निर्मिती प्रक्रिया असं आपण म्हणतो. मग नेक्स्ट बघा आता ज्यावेळेस कायद्याचा कच्चा मसुदा म्हणजेच काय की फक्त कायदा तयार केलेला आहे. ओके कायदा तयार झालेला नाही फक्त त्याचा कच्चा मसुदा म्हणजेच काय की ज्यावेळेस हा कायदा तयार होईल तर हा कायदा जनतेच्या असा हिताचा असेल किंवा नॉर्मली म्हणजे काय या कायद्यान्वये यांना एवढा फायदा होईल. ओके ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे काय इत्थंभूत माहिती त्या मसुद्यामध्ये असते. ओके बघा कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो आणि या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जाते. हा जो कच्चा मसुदा आहे या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला काय म्हणतो आपण? कायद्याचा प्रस्ताव म्हणजे काय की प्रस्ताव समोर ठेवत आहे असं म्हणतो आपण किंवा नॉर्मली विधेयक म्हटलं जाते. ओके या फॉर्म मध्ये. मग आता यामध्ये बघा की आता संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः दोन प्रकारची असतात. एक आहे अर्थ विधेयक आणि दुसरं आहे सर्वसाधारण विधेयक. आता मला सांगा जे काय अर्थ म्हणजे काय पैसा. आता जे काय अर्थविषयक जे काय विधेयक आहे ते आता नॉर्मली कुठे मांडली जातात? लोकसभेमध्ये. ओके राज्यसभेला त्याचा विषयी अधिकार आहे का? नाही. ओके या फॉर्म मध्ये. मग बघा यामध्ये विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेमधून जाते. ओके आता याच्यामधलं पहिलं आहे पहिले वाचन. ओके मग आता जे काय मसुदा या ठिकाणी तयार केलेला आहे किंवा कच्चा मसुदा तयार केलेला आहे त्याचं पहिलं वाचन केलं जाते. ओके मग आता पहिल्या वाचनात बघा की संबंधित खात्याचा मंत्री समजा आता या ठिकाणी एखाद्या वेळेस म्हणजे काय वेगळं आता शिक्षण खात्यामध्ये एखादा कायदा करायचा तर मला सांगा शिक्षण मंत्री तो मसुदा मांडणार. ओके ना शिक्षण मंत्री ते विधेयक मांडणार. तर मग त्या ठिकाणी बघा की संबंधित खात्याचा मंत्री किंवा
संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक बघा विधेयक मांडताना त्याचे स्वरूप थोडक्यात स्पष्ट करतो. म्हणजेच काय की त्याचं स्वरूप म्हणजे काय की हा कायदा कोणासाठी आहे, याचा फायदा कोणाला होणार आहे, आणि किती जनतेला याचा फायदा होणार आहे, ह्या सर्व गोष्टींचं काय करतो तो थोडक्यात स्पष्ट करतो. आणि याच याच विधेयकाचे काय म्हणतो आपण पहिले वाचन असं म्हणतो. फक्त पहिल्या वाचनामध्ये काय केलं की त्या ठिकाणी या विधेयकामध्ये काय आहे काय नाही आणि हा कायदा कोणाला महत्वाचा होणार आहे किंवा ही विधेयकामध्ये जो काय की बिंदू मध्ये काय पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स कोणत्या जनतेला किंवा नॉर्मली किती प्रतिनिधित्व करणाऱ्या जनतेला काय महत्वाचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. परत नंतर नेक्स्ट आहे दुसरे वाचन. आता दुसऱ्या वाचनाचा जर विचार आपण केला तर दुसऱ्या वाचनाचे 2 टप्पे असतात. आता पहिलं वाचन झालं. पहिल्या वाचनामध्ये फक्त काय की नॉर्मली त्या कायद्याचं थोडक्यात स्पष्टीकरण दिलं. संबंधित खात्याचा जो काही मंत्री असेल त्याने किंवा एखाद्या संसद सदस्यानं काय केलं त्याचं काय दिलं म्हणजे काय थोडक्यात स्पष्टीकरण दिलं. आता नंतर त्या मसुद्यावर बघा पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर चर्चा होते. पहिल्या टप्प्यामध्ये काय केले जाते म्हणजे काय की आता दुसऱ्या वाचनामध्ये 2 टप्पे आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात विधेयकातील उद्दिष्टांवर बघा चर्चा होते आणि सभागृहातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात. जे काय म्हणजे काय की सभागृहातील जे काय सदस्य आहेत विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात आणि परत नंतर विधेयकाचे समर्थक विधेयकाच्या बाजूने मत मांडतात तर विरोधक विधेयकातील उणिवा व दोष स्पष्ट करतात. की नॉर्मली आता मला सांगा आता एखाद्या मंत्र्यांनी एखादा विधेयक काय केलं म्हणजे काय की लोकसभेसमोर मांडलं तर आता मला सांगा ते लोकांच्या हिताचंच आहे असं सांगता येते का? नाही. तर याच्यातल्या उणिवा काढून किंवा याचा फरक कोणावरती पडणार आहे किंवा याचं या कायद्यांमुळे नुकसान कोणाचं होणार आहे विरोधक विधेयकातील उणिवा आणि दोष स्पष्ट करतात आणि सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते. एक समिती त्यासाठी तयार केली जाते आणि त्या समितीकडे पाठवले जाते आणि विधेयक निर्दोष व्हावे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहापुढे काय करते असते पाठवत असते. हे काय झालं पहिलं वाचन. हे पहिला टप्पा झाला. दुसऱ्या वाचनातील पहिला टप्पा. पहिल्या टप्प्यामध्ये काय काय बघितलं म्हणजेच काय की याच्यातले जे काय उद्दिष्ट आहेत याच्यावरती चर्चा होते. ज्यांना हे उद्दिष्ट आवडली तर त्या विधेयकाच्या फेवर मध्ये मत देतात आणि ज्यांना हे उद्दिष्ट आवडली नाही तर विधेयकाच्या विरोधामध्ये मत देतात. मग हा कायदा म्हणजे काय की एका समितीकडे सोपवला जातो आणि समिती त्याच्यामधले जे काय दोष आहेत ते दोष काढून परत नंतर हा कायदा काय केला जातो म्हणजेच काय की संसदेपुढे किंवा त्या लोकसभेपुढे काय केला जातो मांडला जातो किंवा सभागृहापुढे मांडला जातो. मग आता दुसरं वाचन बघा. त्यानंतर दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात बघा दुसऱ्या वाचनाच्या दुसऱ्या टप्प्यात काय होते सुरुवात होते आणि या टप्प्यात विधेयकावर कलमवार चर्चा होते. या विधेयकात किती कलम आहेत किती नाही ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होते आणि सदस्य दुरुस्त्या सुचवू शकतात आणि त्यानंतर त्यावर सभागृहात मतदान घेतले जाते. म्हणजे काय एकदम डिटेल मध्ये यांच्यावरती चर्चा होते आणि त्यानंतर सभागृहामध्ये काय केले जाते मतदान घेतलं जाते. हे झालं दुसरं वाचन. परत नंतर आता तिसरं वाचन. आता कायदा तयार होतोय म्हणजे काहीतरी म्हणजे काय सावधानी बाळगली पाहिजे. तर त्या ठिकाणी तिसरं वाचन बघा की नॉर्मली तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते. तिसऱ्या वाचनाच्या वेळी काय होते विधेयकावर पुन्हा थोडक्यात चर्चा होते आणि विधेयक मंजूर करण्याच्या ठरावावर मतदान होते. विधेयक म्हणजे काय मंजूर करण्याच्या ठरावावर काय होते मतदान होते आणि परत नंतर विधेयकास आवश्यक बहुमताची मंजुरी मिळाली तर सभागृहाने विधेयक संमत केले असे मानले जाते आणि समजा त्याच्या म्हणजे काय बहुमताची मंजुरी मिळाली नाही तर त्या ठिकाणी विधेयक संमत होत नाही. मग बघा संसदेच्या दुसऱ्या सभागृहातही विधेयक वरील सर्व प्रक्रियांमधून जाते. जसे की आता हे लोकसभेमध्ये बघितलं तसंच राज्यसभेमध्ये त्याचं काय केलं जाते याच प्रक्रियामधून जाते. दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर म्हणजे काय एका सभागृहामध्ये ठेवलं आणि परत नंतर दुसऱ्या एका सभागृहामधून मंजूर झाल्यानंतर ते दुसऱ्या सभागृहामध्ये जाणार आणि दुसऱ्या सभागृहामधून मंजूर झाल्यानंतर विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते. सरते शेवटी कोण येतात राष्ट्रपती. आणि केंद्रात लोकसभा व राज्यात त्यांच्या विधेयकाबद्दल केंद्रात लोकसभा व राज्यसभा त्यांच्या विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदस्यांना संयुक्त अधिवेशनात
विधेयकाचे भवितव्य ठरते. म्हणजेच काय की समजा लोकसभेमध्ये एखादं विधेयक पारित झालं, राज्यसभेमध्ये झालं नाही, किंवा एखादं विधेयक राज्यसभेमध्ये पारित झालं, लोकसभेमध्ये झालं नाही, तर यांचं संयुक्त अधिवेशन घेतलं जाते. ओके, आणि यांचं संयुक्त अधिवेशन घेऊन त्याच्यावरती मग काय आणखीन विचार विमर्श केला जातो आणि परत नंतर त्या विधेयकाचं भविष्य काय होतंय ठरतंय. ओके, या फॉर्म मध्ये. परत नंतर आता राष्ट्रपतीच्या संमतीदर्शक स्वाक्षरी नंतर जे काही विधेयकाचे रूपांतरण कशामध्ये होते, कायद्यामध्ये होते व कायदा तयार होतो. ओके, म्हणजेच काय की एखाद्या विधेयकाला कायद्यामध्ये रूपांतरण व्हायचं असेल तर एवढ्या साऱ्या प्रक्रियांमधून जावं लागतंय. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला खालचा एक टप्पा आपण बघूयात. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात. जे काय अर्थमंत्री असतात, ओके, देशाचे अंदाजपत्रक काय करतात, लोकसभेत सादर करतात. राज्यांच्या विधिमंडळातही कायदे करताना संसदेसारखीच पद्धती स्वीकारली जाते आणि राज्य विधिमंडळाचे मंजूर केलेल्या विधेयकावर राज्यपालांची संमतीदर्शक स्वाक्षरी झाली की विधेयकाचे रूपांतरण कशामध्ये होते, कायद्यामध्ये होते. ओके, या फॉर्म मध्ये. जसं पूर्ण देशासाठी राष्ट्रपती तसं घटक राज्यांसाठी राज्यपाल. हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. ओके, या फॉर्म मध्ये या ठिकाणी आपलं संपूर्ण चॅप्टर काय झालेलं आहे, या ठिकाणी संपलेला आहे. ओके, आता भेटूयात नेक्स्ट चॅप्टर म्हणजेच काय, केंद्रीय कार्यकारी मंडळ. ओके, आता यामध्ये काय बघितलं आपण, फक्त संसद बघितलं. संसदेमध्ये जे काय लोकसभा, राज्यसभा यांच्या निवडणुका कशा होतात, परत नंतर काय एखाद्या विधेयकाचं कायद्यात रूपांतरण होतंय कसं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर आता केंद्रीय कार्यकारी मंडळ, ओके, आणि केंद्रीय कायदे मंडळ काय आहे काय नाही हे समोरच्या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहोत. ओके, चला थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये.